पण राधिका म्हणजे घटस्फोट. अहो नाही आई, आता मला कुठल्याही भावनांमध्ये अडकायचं नाही. मला लवकरात लवकर यांना नोटीस पाठवायची. थोडा विचार कर ना राधिका. आई, कुठल्याच बाईला आवडत नाही आपला संसार मोडलेला. मला पण नाही आवडणार. प्रत्येक बाई आपल्या समाजाचा, मुलांचा, घराचा, सगळ्याचा विचार करत असते. बऱ्याचदा ती परावलंबी असते म्हणून सगळं मूकपणाने सहन करत असते. मी सगळं केलं ना. मी तुमचा, अथर्वचा, सगळ्यांचा विचार करत आले, पण आता नाही. आई, मी पावलं पावली यांच्याकडनं सुधारण्याची अपेक्षा करत आले, यांना माफ करत आले. यांनी काय केलं? चण्याबरोबर साखरपुडा करून मोकळे झाले. गुरुनं थोडा तरी विचार करायला हवा होता. तुम्ही मला सांगितलं, मी तुम्हाला वचन दिलं, म्हणून मी यांच्या सुधारण्यासाठी प्रयत्नही केला. पण शन्याबरोबर एंगेजमेंट करून यांनी दाखवून दिलं की यांना आपल्या कोणाचाही विचार करायचा नाहीये. आमच्यात जो काही धागा होता तोही यांनी तोडून टाकलाय. आई, मी काहीच नाही बोलायचं. यांना आपला कोणाचाही विचार करायचा नाहीये. ना तुमचा, ना अथर्वचा, ना माझा, कोणाचाही नाही. अथर्ववरती जे प्रेम दाखवतात ना, तेही वेगळी आहे. मी काहून यांचा विचार करायचा? आणि आता तर हे स्वतःच्या फायद्यासाठी आमच्या नात्याचा वापर करून राहिले. आणि यांना मी माझा वापर करू देणार नाही. आई, मी यांना डिवोर्सची नोटीस पाठवणार आहे. आई, आमच्यातलं नातं संपलंय. सगळं संपलंय. अहो तुम्ही तरी सांगा ना. काय बोलू मी? सरिता सुनबाईच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे आणि तिनं घेतलेला निर्णय हा योग्य आहे. अशा प्रसंगी तिच्यावर नाराज होण्यापेक्षा आपण तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. सुनबाई, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू घे निर्णय. बच्चा, अजून नाराज आहेस का माझ्यावर? मला बच्चा म्हणू नको. मी कोणाचा बच्चा वगैरे नाही. तू ऐक प्लीज, मला समजून तर घे ना. तू काय समजून घेऊ यार? किती ओरडतोस माझ्या अंगावर तू सतत. गेले किती दिवस बोलतोच. फक्त मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू ऐक प्लीज प्लीज शांत हो ना जरा. हा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझी काय हालत आहे माहितीये ना तुला. सध्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळीकडे मीच आन्सरेबल आहे सगळ्या गोष्टींना. आणि मग अशामध्ये काहीतरी सोल्युशन निघेल म्हणून मला राधिकाला भेटावंसं वाटलं आणि म्हणून मी गेलो होतो. यार ती काय सोल्युशन देणार आहे? तेच झालं. तिने जाऊन अपमानच केला माझा. ती मी तुला म्हंटल होतं ना तिचं इन्सल्ट करणार म्हणून म्हणत होते जाऊ नको, पण ऐकलं नाहीस तू माझं. यार बच्चा, मग दुसरा काय ऑप्शन होता माझ्याकडे सांग? सगळ्याच बाजूने अडकलोय मी. आणि मी नाही, तू पण अडकलीयस. त्या डॉक्युमेंट्सवर सह्या मी नाही केल्या. एवढं करून नुसतं अपमान करून नाही थांबली ती. डिवोर्सची धमकी पण दिली आहे सगळ्यांसमोर. काय म्हणालास तू? डिवोर्स मागितला. अरे यार, हे काय भारी आहे. ओके, म्हणून त्या झाड्या मला मेसेज करत होता की काहीतरी गुड न्यूज आणि तू देणार आहेस म्हणून. त्यानेही सांगितलं. तू गोडे किती भारी आहे. ते पण ऐक, तिने काही मूव्ह करायच्या आधी ना तूच तिला डिवोर्स दे. शनाय थांब जरा, शांत हो. मला आधी ऍडव्होकेटला तर भेटू दे ना. ते तू बोल रे मॅडम. त्यामुळे काहीतरी गोड खाल्लं पाहिजे. मी चॉकलेट आणते थांब. गॉड नोस नुसतीच गुड न्यूज आहे की अजूनही पुढे काहीतरी वाढून ठेवलंय. गुरुला डिवोर्स देण्याचा तुझा निर्णय पक्का आहे ना? हो, पक्का आहे आता. मला असं वाटतं तू हा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होतास. रेवती, पण मी काय करणार होते? आता तू मला सांग, पदरात मूल असताना कोणती बाई असा निर्णय तडकाफडकी घेऊ शकेल? इतके दिवस अथर्वकडे बघून मी हा निर्णय घेत नव्हते. तेव्हा मला वाटत होतं का त्याच्या मनावर, त्याच्या भविष्यावरती या सगळ्याचा खूप वाईट परिणाम होईल, म्हणून घाबरत होते मी. पण काय करणार रेवती, आता आहे या परिस्थितीला सामोरं जावं लागणारच आहे ना.
अजून किती दिवस हे नातं ताणायचं? माझी पण सहनशक्ती संपली आता. मीही डिवोर्स घेताना खूप विचार केला होता. संसार सुखी करायचा असेल ना तर नवरा बायको दोघांचंही सेम कॉन्ट्रीब्युशन लागतं, आणि तेच जर नसेल तर खूप गोंधळ होतो. खरंय. आणि आता मला हा गोंधळ नकोय. राधिका, डिवोर्सची ही प्रोसेस खूप त्रासदायक असते. डोकं शांत ठेवायचं आणि मग निर्णय घ्यायचे. अथर्वला सांगेन मी, समजावेन. रेवती बाबा आहेत माझ्या बरोबर, पण आई मात्र नाराज झाल्यात. साहजिक आहे ना ग, मुलगा आहे त्यांचा तो. एकीकडे त्यांना त्याचा रागही येतोय, पण दुसरीकडे तुमच्या तुटणाऱ्या नात्याबद्दल दुःखही वाटतंय त्यांना. हे बघ, ते तुला थांबवतील, कन्फ्यूज करतील प्रेमापोटी, पण तू कमकुवत होऊ नकोस. तू नीट समजावून सांग त्यांना की हा भ्रम होता, कधी ना कधी तुटणारच आहे ना तो. आणि जितके दिवस त्या या भ्रमात राहतील ना, तितके दिवस त्यांना फक्त दुःख होणार आहे. नाही, आणि हा बदल अंगवळणी पडायला वेळ लागेलच त्यांना. आईंचा खूप जीव आहे ग यांच्यावर. त्यांना खूप त्रास होईल या सगळ्याचा. अथर्व, नाही, त्याला आता काहीच कल्पना नाहीये, पण सांगावं तर लागेलच ना. मी समजावून सांगेन त्याला. रेवती, खरं तर मला आता बघायचंय की हे अथर्वच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत ते. हे बघ, गुरुला जे करायचं असेल ना ते करू दे त्याला, पण तू वकिलाच्या सल्ल्याने पुढे जा. माझ्या ओळखीचे एक वकील आहेत, आपण त्यांना जाऊन भेटूया, त्यांना सगळं नीट सांगूया, ते योग्य तो सल्ला देतील आपल्याला. आणि हा काळ ना खूप कठीण असतो, तुला खूप स्ट्रॉंग व्हावं लागेल. आयुष्य आपली प्रत्येक क्षणाला परीक्षा पाहत असतं, हेच खरं. बरोबर आहे का हे सांगा बघ. काय हेच असं तडकाफडकी घटस्फोटाचा निर्णय घेणं. काय चुकीचं वागून राहिली ती? धोरणातनं तिला जो त्रास दिला ते बघता तिनं फार उशिरा निर्णय घेतला. हा निर्णय तिनं फार आधी घ्यायला पाहिजे होता. सरिता, ती चुकीचं वागतंय असं काहीतरी मनात तू धरू नकोस. मी कुठे असं बोलत आहे की ती चुकीचं वागत आहे म्हणून, पण जरा असं शांत डोक्याने विचार करायचा का नाही? एकदम रागाच्या भरामध्ये अशी काही पावलं उचलणं बरोबर नाही ना. हो, काय रागाच्या भरात बोलली नाही ती? पण आता एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हटल्यानंतर थोडा मोठ्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे का नाही? एरवी नाना नानींना विचारते, आपला सल्ला घ्यायला हवा होता का नाही? आपला विचार कर. खूप विचार केला सुनबाईनं, या घराचा, तुझ्या पोराचा. आजपर्यंत तिनं खूप समजून घेतला. हे घर तुटू नये यासाठी गुरुला एकदा नाही अनेकदा तिनं माफ केलं, पण गुरु वागायचं तसंच वागतोय. शेवटी तिच्या सहनशीलतेचा अंत झाला. हे बघ, लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्या पोराचं आपलं नाव बदनाम होईल, या सगळ्या विचारांनी आपण तिचं तोंड दाबून तिला सगळं सहन करायला लावायचं का शेवटपर्यंत? नाही. आपल्या स्वार्थासाठी सुनबाईच्या आयुष्याची फरफट मला आवडत नाही. हायवे नाही ना. हो, आपल्या स्वार्थासाठी असं काही नाही बोलत आहे मी, पण दोघही आपलीच पोरं बाळा आहेत ना. गुरु आपला मुलगा होता, आता नाही आहे. ते बिचारी समजूतदारपणानं सगळं सहन करत आली आहे. आणि मला सांग, का बरं तिनं सगळं एकटं सहन करावं? मी तर म्हणतो या सगळ्या बंधनातून एकदा मोकळी झाली ती चांगलाचा मुलगा बघतो आणि तिचं लग्न लावून देतो. अहो, हा, रेवती सारखा सुखाचा संसार करत बसेल. एक लक्षात घे सरिता, या सगळ्या गोष्टींना तू जर तयार नसेल तरी मी याला पाठिंबा देणार आहे. मी हा निर्णय घेतलाय. मी सुनबाईचं कन्यादान करेन. ही काहीचे काही बोलून राहिले बाबा. माणसानं प्रॅक्टिकल वागायला पाहिजे. तुला अजूनही आशा आहे का ग तुझा पोरगा सुधारेल म्हणून? तसं नाही ना, पण तुम्ही असं काऊन? पण काय सरिता, तुला आमचं वागणं, आमचे निर्णय पटत नसतील तर तुझा गुरुकडे राहा, त्याच्यासोबत मान त्या शनायाला आपली सून. का बरं? जाऊ दे बाई, तर डोक्यात राग घालून घेते. तुमच्यासोबत बोलण्यात तर काही अर्थ नाही. बरं, एकदम टोकाचं असं बोलायचं असतंय का? इथं कशाचं काही नाही, काही नाही, आणि चालले आपले कन्यादान करायला. मला नाही बाई पटत आहे. तुला पटो न पटो
हे होणारच आणि अतिशय घाईनं होणार. तू त्यात मोडता घालायचा नाही. हो मी काम. ये सुन भैया, बोलली रेवतीशी बोलली तू? हो बाबा. हा. बाबा झोपला नाहीत अजून? नाही, उशीर होऊन राहिला ना, झोपा बरं. तुमचं घड्याळ घेऊन जा आणि बघत जा आधेमध्ये, कारण तुमची वाईट वेळ पण सुरू झाली. काय आता तुम्ही शेअर मार्केटमध्ये मागे पडला, उद्या या रेस मध्ये मागे पडा आणि तेव्हा मात्र मी खूप पुढे निघून गेलेले असेल. तेव्हा दिवस मोजायला सुरुवात करा. काय गुरुनाथ, का अस्वस्थ होतोय सुगीच? घड्याळ बंद केल्याने वेळ बदलत नाही गुरुनाथ सुभेदार. असं काय बघतोयस? मी म्हणजे तूच आहे, ओळखलं नाहीस मला? अरे अरे अरे, काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. स्वतःच्या हातानं स्वतःचं भविष्य धुळीला मिसळलंस. आणि तिकडे ती राधिका बघ काय करतीये, कुठच्या कुठे पोहोचलीये. स्पर्धेमध्ये टिकून कसं राहायचं ना तिला बरोबर माहितीये. त्यामुळे तिने बरोबर स्वतःची प्रगती केली आणि आज बघ कुठे पोहोचलीये. नाही तर तू, ती जेव्हा मेहनत करत होती तेव्हा तू काय करत होतास? तिची खिल्ली उडवत होतास, तिला नावं ठेवत होतास. हे बास झाला, बास झालं त्या राधिकाचं कौतुक. एक छोटी कंपनी काय चालवते ती चंद्रावरच गेलीये, एवढं कौतुक चाललंय तिचं. मी सुद्धा एका मोठ्या कंपनीचा पार्टनर आहे आणि ते होणं ही सोपी गोष्ट नाहीये. अरे अरे अरे, परत ते स्वतःचं कौतुक. गुरुनाथ, वस्तुस्थिती नाकारून सत्य बदलणार नाहीये. उठ, जागा हो. राधिकाला डिवोर्स देऊ नकोस. आणि शनायाचा काय करू? हा, तिचा कोणी विचारच करत नाही. अरे एंगेजमेंट झाली माझी तिच्या बरोबर. राधिका बरोबर एकदा घटस्फोट झाला की मी शनायाशी लग्न करणार आहे. तिचं काय करू? तिला काय वाऱ्यावर सोडू? बघ, विचार कर. नाही केला, खूप विचार केला. आता नाही अजून विचार करणार. राधिकाला जर वाटत असेल ना की हे असं वागून मला ती हरवेल, तर मी असा हार मानणाऱ्यातला नाहीये. राधिकाला घटस्फोट हवाय ना, मग आता होणारच घटस्फोट. आत्ताच म्हणालीस ना नवऱ्याशी काही संबंध नाही म्हणून, आणि नाव मात्र त्याचंच लावतेस. विसरू नकोस राधिका, अजूनही तू सुभेदारच आहेस. हॅलो राधा, बोल, कशी आहेस? बढिया. आवाजावरून वाटत नाहीयेस बढिया. समथिंग रॉंग? सौमित्र, मी डिवोर्स घेऊन राहिले. काय? हा. मस्करी करतेस तू राधा? मस्त इथं माझ्या आयुष्यात शिवून बसली. पण डिवोर्स म्हणजे राधा का? म्हणजे असं अचानक? माझ्या बाबतीत इतक्या गोष्टी अचानक घडल्या. खरं तर मी हे सगळं आधीच करायला हवं होतं. आतमनात अनेक गोष्टी साठल्या होत्या, आज बाहेर पडल्या. म्हणजे मला कळतंय, पण इतका अचानक टोकाचा निर्णय कशासाठी? मी तुला म्हटलं ना का ऑफिस मध्ये आलेत हे म्हणून. राधिका, तुझ्याशी बोलतो मी, ऐकू नाही येते का? आवाज खाली. माझ्या ऑफिस मध्ये ओरडून बोललेला मला चालणार नाही. हा,
एका स्वार्थी बायकोमुळे तिचा नवरा गुरुनाथ सुभेदार पार रस्त्यावर आला, गाळात गेला. उगीच नसलेलं नातं कॅश करायला जाऊ नका. नाही नाही, मी तुम्हाला ते तसं करू देणार नाही. आणि तुम्हाला तसंच करायचं असेल तर मला हे नातंही नको आणि तुमचं नावही नको. राधा, मी येतोय उद्या. उद्याची फ्लाईट पकडून मी इंडियात येतोय. नाही नाही सौमित्र, तू असं काही करू नको. काय तुझं इथे आला ना तर लोकांना असं वाटेल का ही राधिका आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत नाही. तिला प्रत्येक वेळेला कुणा ना कुणाच्या तरी आधाराची गरज असते. अरे राधा, लोकांचं काय आहे? लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. पण नको सौमित्र, ऐक तू माझं. हे बघ, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय आहे. तो मला शांतपणे घेऊ दे. माझा मला, ही माझी लढाई आहे. माझी मला लढू दे. आणि तू आहेसच रे. राधा हो, पण कधी गरज पडली ना तर तुला हक्कानं बोलवे. राधा ना, मला ना कळतच नाहीये तुझ्या पुढ्यात अजून काय काय वाढवून ठेवलंय. आता परवा तुला छान हसताना बघितलं आणि आता तू हे असं सांगतेस म्हणजे काय? सौमित्र, हा ऊन पावसाचा खेळ असाच सुरू राहतो. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे. हो, पण राधा तुला किती पटापट निर्णय घ्यावे लागतात ग सगळे. म्हणजे डिवोर्स सोपा नाहीये ग राधा. म्हणजे डिवोर्स हा मार्गच असू शकत नाही अगं. म्हणजे डिवोर्स तुम्ही घ्याल, पण अथर्वचं काय? अथर्वला तुम्ही हवे आहात ना तेही एकत्र. म्हणजे राधा, तू हे चुकीचं करतेस असं माझं नाहीये म्हणणं, पण तुझ्यासारख्या स्त्रीला सुद्धा हा असा निर्णय घ्यावा लागतो याचं खूप वाईट वाटतं ग. अशी काय स्वप्न होती ग तुझी? एक सुखी संसार हवा होता तुला. नवऱ्याच्याच यशात सुखात समाधान मानत होतीस. तू एवढंही मिळू नये तुला. सौमित्र, या बाबतीत मी कमनशिबी आहे. राधा, तू नाही, हा गुरु कमनशिबी. सकाळची सुरुवात सुद्धा अशा बातमीनं व्हावी. घे चहा घे. पण मी म्हणते झालं ते बरंच झालं. खूप कंटाळली होती या सगळ्या त्रासाला. हो ना. नाना, मला असं वाटतं की तुम्ही एकदा बोला तिच्याशी. मी बोलावलंय तिला, येईलच ती. राधिकासाठी काही सोपा निर्णय नाहीये हा घ्यायला. ये ये बस. ये राधे, बस बस. चहा घेशील? नाही नको. राधिका, रेवतीनं सांगितलंय सगळं आम्हाला. मलाही कळतंय तुझ्या मनाची किती ओढाताण सुरू आहे. एका बाजूला अथर्व आहे, दुसऱ्या बाजूला तुझे सासू सासरे आहेत, तिसऱ्या ध्रुवावर गुरुनाथ आहे. त्यामुळे आईला त्याच्या वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. आणि त्यात तू हा डिवोर्सचा निर्णय घेतलास, त्यामुळे त्याला थोडासा त्रास झाला असेल. हो नानाजी, आई खूप दुखावली. तू नाही दुखावलीस? मला माहितीये सगळं काय तू आनंदानं करत नाहीयेस. नाना, गुरुने किती त्रास दिला ह्याला. आता आणखीन किती सहन करणार ती? नाही नाही, बोलतेस ते अगदी बरोबर आहे. सगळी पातळी सोडली आहे त्यानंतर काय. साखरपुडा केला, उद्या अनैतिकरित्या लग्नही करतील. असं हे दोघं राहतातच एकत्र. डिवोर्स शिवाय तर काय पर्याय नव्हताच. त्याला ना राधिकाबद्दल काही वाटतं ना अथर्वबद्दल. हे बघ राधिका, कसं असतं, एखाद्या झाडाच्या फांदीला एकदा कीड लागली ना किती लागतेच. काय किती फवारणी करा त्याला काही उपयोग नाही, कीड ही लागतेच. त्यामुळे तो तोडल्याशिवाय त्याला पर्याय नसतो. नात्यांचंही तसंच असतं. नाती एकदा तुटली की ती परत जुळत नाहीत. आणि समजा जुळली तर तडजोडीशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं, गुरुनाथला डिवोर्स देऊन तू पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करावी.